Construction. It consists of a strong cylindrical steel bomb in which combustion of fuel takes place. The bomb has a lead which can be screwed to the body of the bomb. या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा काय जो बाहेरचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय वॉटर जॅकेट. इनर असेल तर काय एअर जॅकेट. यालाच आपण काय म्हटलंय प्लास्टिक सपोर्ट. प्लास्टिक सपोर्ट असेल याला आपण काय म्हणू शकतो कॉपर कलरीमीटर. कॉपर कलरीमीटर असेल वरच्या बाजूला काय इन्सुलेटिंग कव्हर. या कॉपर कलरीमीटर मध्ये आपण स्टील बॉम्ब काय केलंय इन्सर्ट केलाय. स्टील बॉम्बच्या एका बाजूला काय इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे. दुसऱ्या बाजूला कोण आहे बेकमन्स थर्मामीटर आहे. दुसऱ्या बाजूला कोण आहे बेकमन्स थर्मामीटर आहे. जर दुसऱ्या बाजूला बेकमन्स थर्मामीटर असेल तर नेक्स्ट पार्ट आहे या ठिकाणी काय दोन इलेक्ट्रोड्स आहेत. त्याला आपण काय म्हणतोय इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच. काय म्हटलं इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच. आणि या ठिकाणी जी बॅटरी आहे त्याला आपण काय म्हणतो 6 व्होल्ट बॅटरी. एक फर्स्ट पॉझिटिव्ह आहे सेकंड नेगेटिव्ह आहे. आणि जी वायर आहे त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेशियम फ्यूज वायर. ज्या वायरला आपण काय म्हटलंय मॅग्नेशियम फ्यूज वायर. मॅग्नेशियम फ्यूज वायर असेल तर या ठिकाणी आपण काय करतोय वेड पॅलेट ऑफ गिव्हन फ्युएल सॅम्पल. काय म्हटले हो वेड पॅलेट ऑफ गिव्हन फ्युएल सॅम्पल. आणि हे जे क्रुसिबल आहे त्याला आपण काय म्हणतो स्टेनलेस स्टील क्रुसिबल आहे. सांगता येईल का बघा एकदम सिंपल आहे. मग काय म्हटले हो कन्स्ट्रक्शन कुणाचं कन्स्ट्रक्शन आहे हां steel bomb. काय म्हटले it consists of a strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of bomb so as to make perfect gas tight seal. The lid is provided with two stainless steel electrodes. A small ring is attached. In this ring, a nickel or stainless steel crucible can be supported. The bomb is placed in a copper colorimeter which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to the radiation. The colorimeter is provided with electrically operated stirrer and Beckman's thermometer which can read accurate temperature difference up to 1 by 100 of the degree. सांगता येईल का एकदम सिंपल आहे. फर्स्ट काय इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रॉंग सिलेंड्रिकल स्टील बॉम्ब. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस. द बॉम्बला लीड आहे किंवा लीड म्हणजे काय टोपन आहे विच कॅन बी स्क्रूड टू द बॉडी ऑफ बॉम्ब सो ॲज टू मेक गॅस टाईट सील. म्हणजे आपण काय करतोय ऑक्सिजन सप्लाय करतोय आणि त्याला जे सील आहे ते गॅस टाईट आहे पॅक आहे. द लीड इज प्रोव्हाइडेड विथ टू स्टेनलेस स्टील इलेक्ट्रोड्स. आपण बघितलं या ठिकाणी काय दोन स्टेनलेस स्टीलचे इलेक्ट्रोड्स आहेत. इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच. सांगता येईल का हां अ स्मॉल रिंग इज अटॅच. इन दिस रिंग निकेल और स्टेनलेस स्टील क्रुसिबल. आता या ठिकाणी काय जे क्रुसिबल आहे ते कोणाचं आहे याला पण काय म्हणतोय क्रुसिबल. हे कोणाचं आहे निकेल आहे किंवा त्याला असं पण काय म्हणतोय स्टेनलेस स्टील. द बॉम्ब इज प्लेस्ड इन कॉपर कलरीमीटर. हा टोटल या सगळ्या पार्टला पण काय म्हणतोय बॉम्ब. हा बॉम्ब कशामध्ये इन्सर्ट केलाय पण कॉपर कलरीमीटर. हा जो पार्ट आहे या पार्टला पण काय म्हणतोय कॉपर कलरीमीटर. कशामध्ये इन्सर्ट केलाय कॉपर कलरीमीटर which is supported by an air jacket and water jacket which is surrounded by air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The colorimeter is provided with electrically operated stirrer and Beckman's thermometer which can read accurate temperature up to 1 by 100 of degree. कोण कंटिन्यू करतो कन्स्ट्रक्शन सांगता येईल का काल डायग्राम आपण बघितली होती. It consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel is made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of bomb so as to make a perfect gas tight seal. The lid is provided with two stainless steel electrodes. A small ring is attached. The bomb is placed in a copper calorimeter which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiations. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer which can read accurate temperature difference up to 1 by 10th of a degree. Good. Next. Yes. Yes, sir. Construction. It consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel is made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of bomb. Lid is provided with two stainless steel electrodes. A small ring is attached.
In this ring, a nickel or stainless steel crucible can be supported. The bomb is placed in a copper calorimeter, which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer, which can read accurate temperature difference up to 1 upon 100 of a degree. गुड नेक्स्ट कोण करू शकतं आणखीन प्रतीश Construction, it consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel is made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of bomb so as to make a perfect gas tight seal. The lid is provided with two stainless electrode. A small ring is attached. In this ring, a nickel or a stainless steel crucible can be supported. Thus, the bomb is placed in a copper calorimeter, which is surrounded by air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer, which can be read accurate temperature difference up to 1 by 100 of the degree. गुड नेक्स्ट मुलीमध्ये एक जण अश्विनी Construction, it consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel is made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of bomb so as to make a perfect gas tight seal. The lid is provided with two stainless steel electrodes. A small ring is attached. In this ring, a nickel or stainless steel crucible can be supported. The bomb is placed in a copper calorimeter, which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer, which can read accurate temperature difference up to 1 upon 100th of गुड नेक्स्ट राईट करता लिहिता यश Yes, sir. राईट करा कन्स्ट्रक्शन लिहा
कंप्लीट झालं? कंप्लीट झालं की सांगा. Yes, sir. मुलीमध्ये कंप्लीट झालं? रिप्लाय द्या. प्रियंका? No, हा निकिता कंप्लीट झालं? 2 मिनिटं. प्रगती? प्रसाद कंप्लीट yes, झालं? sir. कंप्लीट झालं? Yes, sir. हा बघा नेक्स्ट पार्ट, त्यालाच आपण काय म्हणतोय, वर्किंग. अननोन मास, आपल्याला माहित असलेले वेट आपण घेतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय, अननोन मास अबाउट 0.5 to 1.1 ग्रॅम ऑफ द गिवन फ्युएल इज टेकन इन क्लीन क्रुसिबल. काय म्हटलं, वर्किंग अननोन मास, सिंपल आहे, वर्किंग unknown mass about 0.5 to 1 gram of given fuel is taken in a crucible. The crucible is then supported over a ring. A fine magnesium wire touching the fuel sample is then stretched across the electrode. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper colorimeter containing a known mass of water.
The stirrer is worked and initial temperature of water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit is completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and maximum temperature is attained. Simple आहे. काय वर्किंग मध्ये आपण काय सांगतोय नोन मास मास आपण काय घेतले 0.5 to 1 ग्रॅम ऑफ गिवन सॅम्पल कशामध्ये घेतोय क्लीन क्रुसिबल क्रुसिबल इज देन सपोर्टेड ओव्हर अ रिंग त्याला आपण रिंग वर सपोर्ट केलाय फाईन मॅग्नेशियम वायर आहे टच करतोय आपण कशाला फ्युएल सॅम्पल देन स्ट्रेच्ड अक्रॉस द इलेक्ट्रोड द बॉम्ब लीड इज टाइटली स्क्रूड टोटल कम्प्लिटली पॅकिंग आहे आणि त्या बॉम्ब मध्ये आपण काय केलंय ऑक्सिजन जो फील करतोय तो किती 25 ॲटमॉस्फिरिक प्रेशर असा बॉम्ब आपण काय केलाय लोअर करतोय प्लेस करतोय कशामध्ये प्लेस करतोय कॉपर कलरीमीटर मध्ये स्पेस करतोय containing a known mass of water. The stirrer is worked. Stirrer continue working करतोय. Initial temperature असेल तर note करतोय. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery. बॅटरीला कनेक्ट करायच्या अगोदरच जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतोय इनिशियल टेम्परेचर आणि त्याला नोट करतोय देन द इलेक्ट्रोड्स आर देन कनेक्टेड टू इलेक्ट्रोड्स आपण कनेक्ट करतोय कशाला कनेक्ट करतोय 6 to 12 volt बॅटरी 6 ते 12 volt बॅटरीला कनेक्ट करतोय आणि सर्किट कंप्लीट करतोय द सॅम्पल बर्न्स अँड हीट इज जनरेटेड सॅम्पल काय होतंय बर्न होतंय हीट जनरेट होतंय युनिफॉर्म स्टरिंग ऑफ वॉटर इज कंटिन्यू काय कंटिन्यू स्टरिंग होतंय वॉटरचं अँड मॅक्झिमम टेम्परेचर अटेंड इज रेकॉर्डेड काय म्हटलं बघा वर्किंग a known mass about 0.5 to 1 gram of given fuel is taken in clean crucible